हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी आलेले आहे संडे मार्केट जोगेश्वरी वेस्ट इथे। तर फ्रेंड्स, हे स्टेशनलाच आहे मार्केट। हे तुम्ही कोणालाही विचारू शकता वेस्टला आल्यावरती। तर जो मेन बाजार आहे संडे बाजार, तो हे हॉटेल एव्हीवन पॅलेस इथून स्टार्ट होतो। आणि फ्रेंड्स, इथे मेन म्हणजे बोलायचं झालं तर इथे जे आपले कपड्यांचे तुकडे असतात ते खूप छान, क्वालिटी छान असते आणि यूजफुल पण असतात आणि खूप छान म्हणजे लो बजेटमध्ये मिळतात। जर तुम्ही क्लोथिंगचं तुमचं बिझनेस असेल किंवा तुम्हाला ड्रेसेस वगैरे शिवायचे असतील, तुम्ही कुर्ते शिवता, तर खूप बेस्ट ऑप्शन आहे इथे। तर फ्रेंड्स, इथे पाहू शकता, इथे खूप मोठे तुकडे होते आणि 200 रुपये, 150 रुपये, 100 रुपये असे होते आणि खूप छान होते। क्वालिटी वगैरे सुद्धा खूप छान होती। तर ह्यांचं तुम्ही बऱ्याच टाईपने यूज करू शकता, कुर्तीज, ड्रेस किंवा अशी फॅन्सी टॉप वगैरे तर शिवण्यासाठी। जर तुमच्याकडे मशीन असेल तर तुम्ही यूट्यूबवरती बघून सुद्धा बऱ्याच अशा गोष्टी करू शकता। खूप छान होते क्वालिटी वगैरे कपड्यांची, तुम्ही बघू शकता। तर मी बाजार फिरले तर मला तरी असं वाटलं की 50% जो आहे बाजार तो तुकडे, हे वाले तुकडे जे आहेत पण क्वालिटी वेगवेगळे होते, वेगवेगळ्या टाईपचे होते। तर तुम्ही मार्केटमध्ये फिराल तर हे तुकडे जे होते ते बऱ्याच टाईपचे होते। तर फ्रेंड्स, खूप गर्दी होती इकडे, खूप म्हणजे खूप गर्दी होती। त्याच्यामुळे मला जितकं रेकॉर्ड करायला मिळालं तितकं मी रेकॉर्ड केलेलं आहे। आणि रश होते त्याच्यामुळे आवाज खूप येत होता, त्याच्यामुळे मी ओव्हर व्हॉइस केलेला आहे आणि पहिला जो व्हॉइस आहे तो म्यूट करून ओव्हर व्हॉइस केला आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही नक्की पहा व्हिडिओ पूर्ण आणि बऱ्याच अशा छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील इकडे बाजारमध्ये। तर साड्या सुद्धा होत्या आणि लेहंगे वगैरे होते, खूप छान ऑप्शन्स होते लेहंग्यामध्ये। 2500 पासून ते 7-8 हजार पर्यंत असे ऑप्शन्स होते आणि लेहंग्याचे सुद्धा खूप सारे शॉप होते आणि लो पासून एकदम हाय क्वालिटी पर्यंत तुम्हाला इकडे कपडे मिळतील। फ्रेंड्स, सगळ्यांचं रेट जे होतं ते वेगळं वेगळं होतं रेट। तर फ्रेंड्स, इथं नेकलेस वगैरे जे होते ते 100 रुपीजचे होते, 50 रुपीज इयरिंग्स, रिंग वगैरे होते। तर फ्रेंड्स, इथे जे फ्रॉक्स वगैरे होते ते 150-200च्या रेंजमध्ये होते, खूप छान होती क्वालिटी वगैरे सुद्धा। तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स सुद्धा होते।
तर फ्रेंड्स इथे गर्दी झालेली होती खूप लेडीज लोकांची, कारण इथे होता 500ला 6 जीन्स आणि 100ला 1 असं ऑफर लूट माल असं चालू होतं तिथे. तर त्याच्यासाठी इथे खूप गर्दी जमलेली तुम्ही पाहू शकता. जीन्स, ब्लॅक जीन्स, डेनिमच्या बऱ्याचशा खूप साऱ्या टाईपच्या जीन्स होत्या इथे. आणि इथे होते 450ला ड्रेस मटेरियल, खूप छान होते, कॉटनचे वगैरे होते, प्युअर क्वालिटी तर खूपच छान होती आणि डिझाईन्स वगैरे सुद्धा खूप मस्त होते. आणि चप्पल होता 100 रुपीज 150 अशा रेंजमध्ये. आणि इथे होते बेस्ट क्वालिटी ऑफ ड्रेस होते फुल विथ दुपट्टा, पॅन्ट, दुपट्टा, कुर्ता सेट होता पूर्ण. 600, 650, 1200 अशा वेगवेगळ्या रेंजमध्ये होते. इथे खूप सारे ऑप्शन्स होते, पण गर्दी खूप असल्यामुळे ते ॲक्च्युअलमध्ये व्हिडिओ काढायला नाही जमत. खूप गर्दी, माणसं धक्काबुक्की करतात, खूप म्हणजे खूपच गर्दी होती. तरीसुद्धा मी लवकर गेले होते. मी 11 वाजता गेले होते आणि 11च्या नंतरच मार्केट जो आहे तो चालू होतो, त्याच्यामुळे थोडीफार गर्दी कमी होती. पण खूप म्हणजे खूप गर्दी असते इकडे. तुम्ही इकडे येताय तर तुम्हाला तुमचं बॅग आणि मोबाईल व्यवस्थित म्हणजे सांभाळून तुम्हाला केअर करावं लागेल. तर आणि बरेच खूप सारे ऑप्शन्स होते इकडे. इकडे तुम्हाला लहान मुलांचे सुद्धा कपडे मिळतील, जेंट्स लोकांचे सुद्धा होते, पण लेडीजचे ऑप्शन्स खूप सारे असतात. आणि इकडे मेन जे मी बोलले ते इकडे तुकड्यांचा जो मार्केट आहे तो इकडे पण या साईडला तर नुसते तुकडेच होते, म्हणजे जे कपडे असतात त्यांचं. आणि फ्रेंड्स इथे स्कार्फ आणि ओढणी होती फक्त 50 रुपीजमध्ये. तुम्ही पाहू शकता बांधणीची सुद्धा होती, ती खूप छान होती. आणि बरेच अशा टाईपच्या होत्या, बॅग्स होत्या 50 रुपीज 80 रुपीज अशा. आणि इथे सुद्धा खूप गर्दी होती. इथे असंच मेकअपचं वगैरे सर्व मटेरियल होतं. इथे छोटे छोटे पोनीज, क्लिप वगैरे खूप छान होते, हे पाहू शकता. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही काही घेऊ शकता ओन्ली फॉर 30 रुपीज, फक्त 30 रुपीजचं होतं. तर मी हे क्लिप बॉक्स घेतले, खूप छान होते, क्वालिटी पण छान होती. इकडे भांडे वगैरे सुद्धा होते, बॅग्स होत्या 80 रुपीज 100 रुपीज असं. आणि ते ड्रेसेस होते आणि असे बरेचसे ऑप्शन होते. फ्रेंड्स, जर तुम्ही जोगेश्वरी संडेला येत आहे तर तुम्ही संडे बाजारला विजिट करा. आणि मी फक्त एकच गोष्ट बोलेन, इथे खूप गर्दी असते आणि त्याच्यामुळे तुम्ही आपला मोबाईल आणि बॅग तुम्हाला व्यवस्थित सांभाळून घ्यायचा आहे. आणि मी तर हे करेन की कॅश तुम्ही कमीच ठेवा, कारण इथे खूप म्हणजे खूप गर्दी असते.